आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग। सीआयडीचा फोकस आता आरोपी सुदर्शन घुलेवर। फरार आरोपी सुदर्शन घुले महाराष्ट्रातच असण्याची शक्यता, तर इतर 2 फरार आरोपी राज्याबाहेर असण्याची शक्यता। मस्साजोगमधील ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। महिलांसोबत लहान मुलांचाही आंदोलनात सहभाग। हत्या प्रकरणातील 3 आरोपी अद्यापही फरार। आरोपींसह 6 आरोपींचाही लवकरच शोध घ्यावा, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची मागणी। आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी। दोन्ही बाजूच्या जोरदार युक्तिवादानंतर केस न्यायालयाचा निर्णय। सुनावणीनंतर वाल्मिक कराडची बीडच्या सीआयडी कोठडीत रवानगी। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन, सीआयडीच्या वकिलांचा सर्वात मोठा दावा। वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ। बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। प्रत्येक दोषींवर कारवाई करणार, गुंडांचं राज्य चालू देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही। बीडच्या घटनेला मराठा विरुद्ध वंजारी रंग दिला गेला। शासनाने अधिक दक्षता घ्यायला हवी होती। वाल्मिक कुठे लपलाय, पोलिसांना माहीत नव्हतं याचं आश्चर्य, प्रकाश आंबेडकरांची टीका। धनंजय मुंडेंचा देशमुख हत्या प्रकरणात संबंध नसावा। एखाद्या कार्यकर्त्यानं काही केल्यास त्याचा थेट संबंध नेत्याशी नसतो। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया। अजित पवार आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र यावं। सर्व वाद मिटून पवार कुटुंब गुण्यागोविंदाने नांदावं। अजित पवारांच्या आई आशा पवार यांचे विठुरायाच्या चरणी साकडं।